हे गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे आपल्या सीताफळाच्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये सध्या हार्वेस्टिंग चालू आहे, जे की आधी व्यापारी फोन करून सुद्धा येत नव्हते. ते आता 2-2 गाड्या घेऊन उभा आहेत. तर आपण बघूया नेमकं किती आज आपण हार्वेस्टिंग करणार आहे, किती टन आपला माल नेणार आहे ते, आणि किती रेटने गेला हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या या जर्नीमध्ये तुम्ही सहभागी व्हा. विषय असा आहे की सुरुवातीचे पहिला तोडा असेल आपला तो चांगला गेला, त्याच्यानंतरचे 2-3 तोडे होते ते एकदम कमी दरात गेले आणि व्यापाऱ्याच्या मागं लागावं लागत होतं की आपलं सीताफळ आहे तोडून घ्या. पण आता अशी कंडिशन झालेली आहे, सीताफळाचं शॉर्टेज तयार झालेलं आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळं व्यापारी आता 2-2 गाड्या घेऊन इथं उभा आहेत की आम्हाला माल द्या. तर सध्या आपल्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग चालू आहे आणि साधारणतः 5वा तोडा असेल. तर किती टन माल गेला आतापर्यंत आणि किती रुपयाने गेला हे आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि समोर जरा लेबरची आत्ता जेवणाची सुट्टी झालेली आहे, त्याच्यामुळे ते जेवण करून थोड्या वेळात माल कट करायला चालू करतील. तर हार्वेस्टिंग थोडंफार होत आलेलं आहे, जे की 2 गाड्या आलेल्या होत्या, त्यातली एक गाडी भरत आलेली आहे आणि साधारणतः ते एक गाडी आहे ते 9 किलोचं कॅरेट भरतात आणि ते पॅक करतात. तर आपण ते व्हिडिओमध्ये बघूच. तर दुसरी जी गाडी आहे त्यांचं पॅकिंग कसं असते बघूया, कारण की प्रत्येक व्यापारी असतं त्यांचे कटिंगचं प्रकार वेगळा असतो आणि कॅरेट भरण्याची स्टाईल वेगळी असते. तर आपण ते व्हिडिओमध्ये बघूच. तर काही सध्या लंच ब्रेक आहे आपल्या लेबरचा आणि ते मागं बघू शकताय रेस्टवरती आहेत जरा, कारण की जेवण लवकर उरकतात आणि 5-10 मिनटं रेस्ट घेतात. त्याच्यानंतर जे कटिंग आहे ते कंटिन्यू करतात. तर ठीक आहे, थोडीफार रेस्ट, पण काम जे करतात त्यावेळेस व्यवस्थित केलं पाहिजे एवढं वाटतं आपल्याला. बाकी मग रेस्ट टाईममध्ये त्यांनी रेस्ट केलं तरी चालेल. तर लंच झालेलं आहे आणि 5 मिनटात ते कटिंगला चालू करतील. तर तोपर्यंत आपण आपलं जे कटिंग केलेलं हार्वेस्ट केलेलं सीताफळ आहे, जे की तिथं सॉर्टिंग करतात, तिथं जाऊन थोडी माहिती घेऊया. त्या व्यापाऱ्याची जी माणसं असतात त्यांच्याकडे थोडी माहिती घेऊ आणि मग त्याच्यानंतर इकडे कंटिन्यू करू आपण. तर साधारणतः 5वा तोडा आहे आणि आता सीताफळ जे प्रमाण आहे ते कमी होत आलेलं आहे आणि साधारणतः टनभर माल आपला खाली पडून वाया गेला असेल, कारण की मध्ये जे आबाळ आलं होतं आणि मध्ये मार्केट नसल्यामुळं व्यापारी नेत नव्हते, त्याच्यामुळं जे माल खाली पडून खराब झाला, त्याच्यामुळं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे यावर्षी. तर ते टाळायचं असेल आपलं तर काय करायला पाहिजे का, महत्त्वाचं म्हणजे जे आपण कटिंग करतो सीताफळाची मालाची कटिंग असते ती एक तर सगळ्यांच्या आधी केली पाहिजे, नाहीतर मग सगळ्यांच्या शेवटी. कारण की सगळ्याबरोबर जर केली तर रेटमध्ये म्हणजे रेट मिळण्यास थोडं अडचण मिळते, कारण की ही रिस्कच असते. दोन्ही पण प्रकारच्या रिस्कच आहेत. सगळ्याबरोबर केली तर रेट मिळण्यासाठी रिस्कच आहे आणि सगळ्यांच्या आधी केली तर जेव्हा माल आपला फुटतो म्हणजे सीताफळ मालाची कटिंग करतो तेव्हा त्याच्यातून जो माल बाहेर पडतो तो कमी प्रमाणात पडतो आणि टिकण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ती पण एक प्रकारची रिस्कच आहे. तर आपल्याला पुढच्या वर्षी एक प्लॉट आपला जो आहे तो लवकर कट करून बघायचा आहे, कारण की बरेच जण सांगतात की लवकर कट केल्यानं भाव मिळतो. शेती एक प्रयोगशाळाच आहे, त्याच्यामुळे नवीन रोज प्रयोग चालू असतात. तर पुढच्या वर्षी आपल्याला कटिंग करताना थोडं टायमिंग चेंज करावं लागणार आहे. एक तर लवकर करावं लागणार आहे, नाहीतर उशिरा तर करावं लागणार आहे. तर बघू आता पुढच्या वर्षीच, कारण की या वर्षीचा तर विषय संपलेला आहे, जो होता तो थोडं नुकसानीतच गेलेला आहे. पण ठीक आहे, आणि पुढच्या वर्षी काहीतरी नक्कीच आपण वेगळा विचार करू. त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आणि तुमचे काय सजेशन असतील तर अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हॉट्सअपची ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तिथं काही प्रश्न असतील, काही सजेशन असतील तर अवश्य तुम्ही सांगू शकता, ते पण फ्रँकली. इथं बघू शकता ही एक गाडी आहे, ही लेबरची आहे आपल्या, आणि समोर तिकडं हार्वेस्ट केलेला माल भरायला चालू आहे. तिथे एक गाडी आहे आणि इथं बघू शकता तुम्ही जो की आपला स्पॉट आहे हार्वेस्ट केल्यानंतरचा. तर इथं सॉर्टिंग करतात सगळे, सॉर्टिंग करून मग कॅरेट भरतात आणि गाडी लोड करतात. तर समोर एक गाडी भरत आलेली आहे, तर आपण थोडी त्यांच्याकडून माहिती घेऊ. तर किती किलोच कॅरेट भरताय तुम्ही? हे मोठा आहे ते 17 किलो. हां, 10 किलो ते 9 किलो. बरं. आणि माल कुठं चाललाय? हा माल आपला कुणीचा म्हणतो कोयमतूरला 17 किलो कोयमतूर. हां, आणि हा तुम्ही आत्ता जो भरताय तो? हे चाललाय ह्याला आपलं कुठल्या ह्याला मंदिर जातो रे? कोलकात्याला. आणि हे 9 किलोच पॅकिंग आहे काय? हा 9 किलो. 10 किलो बसत नाही, वर होतो माल 10 किलो. बरं. कॅरेट आहे 10 किलो पण बसत नाही मला. डाळिंब 10 किलो बसतो. बरं.
तर काही समोर बघू शकता हे 17 किलोचं पॅकिंग आहे आणि ते साधारण 9 ते 10 किलो करतात, कारण की जास्त त्याच्यामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे ते 9 किलोचं पॅकिंग करतात. तर अशा पद्धतीने पॅकिंग करून नंतर तिथं वजन करतात आणि व्यवस्थित प्रकारे पॅक करून समोर बघू शकता गाडी भरलेली आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग यांचं जी बाजारपेठ ठरलेली असते त्या बाजारपेठला हा माल नेतात आणि तिथं त्या मार्केटमध्ये विकतात. इकडे समोर आपल्या चालूच आहे हार्वेस्टिंग, तुम्ही बघू शकता इथं. तर त्याच्यानंतर इकडे बघू शकता हे किती प्रमाणात आपलं सीताफळ खराब झालेलं आहे. इथं असेल पलीकडं आहे. तर याच्यामध्ये तर आपलं जास्त वाया गेले ह्या वर्षी, कारण की मार्केट कंडिशन खूप खराब होत्या, त्यामुळे थोडं वाया गेलेलं आहे. आणि आत्ता मार्केट वाढायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जे सीताफळ पिकवतात, जे सीताफळाचे शेतकरी आहेत, त्यांनी थोडी जी कटिंग असते आपली ती मागं पुढं करून भाव साधण्याचा प्रयत्न करावा, कारण की दुसरा काहीच ऑप्शन नाही. नाहीतर मग त्याचे जे बाय प्रोडक्ट असतील त्याची माहिती घेऊन ते चालू करावं, कारण की असं जर करत राहिलं तरच आपल्याला शेतीतून काहीतरी फायदा होईल. नाही तर जी निगेटिव्हिटी आहे आपल्या शेतीबद्दलची ती तशीच कंटिन्यू राहील. आणि जे युवा असतील, जे करायचं बघत असेल, त्यांनी नक्कीच वेगळा काहीतरी विचार करावा असं मला वाटते, कारण की जर वेगळं केलं जगापेक्षा काही तरच आपण त्याच्यामध्ये टिकू शकतो. तर मित्रांनो समोर बघू शकताय कंटिन्यू झालेलं आहे आपलं कटिंग. आणि थोडं आता कटिंग स्लो आहे, कारण की जो पहिला तोड्याला फास्टमध्ये कटिंग करतात, कारण की सीताफळ जास्त असतं आणि लगेच ते सापडतात. आत्ता 5वा तोडा आहे आपला, त्याच्यामुळं सीताफळ सापडायचं प्रमाण थोडं कमी आहे. ते झाडामध्ये असं हुडकावं लागतात, कारण की सहजासहजी दिसत नाहीत. अशा आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं दिसतात. पहिल्या तोड्याला कसं असतं, बाहेरच असतात, मोठे असतात, ते लवकर दिसतात. आणि आता जसं जसं तोडे जास्त होतील तसं सीताफळ कमी होतात, त्याच्यामुळं थोडा तोडण्याचा जो स्पीड आहे तो कमी आहे. आणि त्याच्यामुळं आपलं जो कॅरेट आहे ते भरण्यासाठी वेळ लागतो आहे. तर ठीक आहे, जो माल आहे तो भरपूर चांगला निघतो आपला आणि असाच तो पुढं वाढत जाणार आहे, कारण की जशी झाडाची साईज वाढेल आणि वर्ष वाढतील तसं त्याचं फळाचं प्रमाण असतं ते वाढत जातं. तर मित्रांनो आपला जो पहिला प्लॉट होता सीताफळाचा तो कट करून झालेला आहे आणि आता दुसऱ्या प्लॉटमध्ये शिफ्ट झालेलं आहे. आपल्याला जे लेबर आहे आणि जेवढं आपल्या व्यापाराची नीड आहे तेवढं आपल्याला भरून द्यायचं आहे, कारण की एक गाडी तर आपण त्यांची फुलफिल करून दिलेली आहे आणि आता जी दुसरी गाडी आहे ते भरायला घेतलेली आहे. आणि हे क्वाईट गुड, कारण की जे व्यापारी फोन करून सुद्धा येत नव्हते ते आता 2-2 गाड्या घेऊन उभा आहे. ते थोडं चित्र चांगलं आहे आणि ज्यांचे सीताफळ लेट असतील त्यांच्यासाठी हे चांगलं आहे, कारण की आपला मॅक्स टू मॅक्स आता एक तोडा होईल, त्याच्यानंतर मग डायरेक्टली आपण पुढच्या वर्षी आपलं सीताफळ धरणार आहे. आणि या वर्षीचं जे आपलं कटिंग होतं ते स्टॉप होईल एक तोडा झाल्यानंतर मॅक्स टू मॅक्स. त्याच्यानंतर काय थोडेफार जे महाग असतात ते राहतात, ते आपण कट करून आपल्या आपण घरी वापरतो ते. तर बघू आता दुसरी गाडी भरायला चालू आहे. पहिले गाडी किती कॅरेट भरले काय भरले याचं थोडं मोजमाप अंदाज घेऊ आपण. बघू शकता समोर आपली जे एक गाडी आहे ते भरून झालेली आहे. हे आता समोर त्यांनी काढलेले आहे भरून आणि त्याच्यानंतर जी दुसरी गाडी असेल ते भरायला त्यांनी घेतलेली आहे. तर याचं वजन याचे पैसे ते करून मग ती गाडी हलवतात तिथून. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने यांनी गाडी भरलेली आहे. त्याच्यानंतर याचं जे बिल असतं ते बिल पे करतात आणि मग नंतर इथून गाडी हलवतात. तर आता दुसरी गाडी इथं भरण्यासाठी घेतलेली आहे. बघू शकता काहीच हे अशा पद्धतीनं कॅरेटचं आणि जे रद्दीचं वजन असतं ते मायनस करून पुन्हा कॅरेट भरण्यास सुरुवात केली जाते, कारण की जे कॅरेटचं वजन असतं प्लस ते रद्दीचं वजन हे मायनस करतात. किती करता मायनस? 1700. ते करा 1690. टाका नाही नको बस राहू द्या, टाकतोय. तर समोर काही दुसरी जी गाडी आहे ते भरण्यासाठी चालू आहे, जिथं सॉर्टिंग करून ते व्यापाऱ्याची माणसं आहेत ते भरत आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपला जो माल आहे तो कट करतात, त्यानंतर इथे एका ठिकाणी आणला जातो, त्यानंतर जे सॉर्टिंग करतात ही प्रोसेस बघितली. त्याचबरोबर आपल्याला यातून काय बोध घेतलं पाहिजे. तुम्ही आता बघितलं की व्यापाऱ्याच्या 2-2 गाड्या येऊन उभा राहत आहेत, जे की आधी फोन केला तरी येत नव्हते. त्याच्यामुळे आपला बराचसा माल खराब झाला, वाया गेला, म्हणजे साधारणतः 1.5 टन आपला माल खाली पडून खराब झालेला आहे. तर याच्यातून एक बोध घ्यायचा, जे आपली कटिंग असते ते एक तर आपण सर्वांच्या आधी नाहीतर उशिरा करायची, नाहीतर मग चाललंय आपलं सगळ्याबरोबर. आता तुम्ही कसं होते बघितलं मार्केटिंगची अवस्था. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर असंच आपल्याला आपल्या शेतामध्ये काय घडतं आणि नवीन नवीन काय करता येईल याच्याबद्दलचे मी शिकत असतानाचे व्हिडिओ शेअर करतोय. तर माझ्या लर्निंग स्टेजमध्ये तुम्ही सहभागी व्हा. नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय सजेशन असतील तर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा कमेंटमध्ये तुम्ही अवश्य सांगू शकता. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.